नमस्कार, मी देश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. डोंबऱ्यो सध्या गाजत असलेला विषय आहे. सर, विधान परिषदेचं इलेक्शन कसं होते जी, त्याचं मतदान गिद्दान आम्हाला काही समजून नाही राहिलं. सब सत्यानाश आहे आमचा. ती आता आहेच भाऊ, पण माया नाही आहे तेवढ्यानं बरं आहे. नाही तर तुया बी असता माया बी असता. तर डोंबऱ्या शिकून घे मायाकडून. राज्याचं कायदेमंडळ, राज्याचं द्विगृही कायदेमंडळ आहे. एक विधानसभा आणि विधान परिषद. दोन्ही भवनात जो सदस्य बसते त्याला चोट्टे आमदार म्हणते. का म्हणते? आमदार. नाही तर एखाद्या मोठ्याला विचाराव, का रे आमदार खासदारातला फरक काय, तर ते चोट्ट मला सांगते, सर लोकसभेत बसते तो खासदार आणि राज्यसभेत बसते तो आमदार. याले असा पॅन्ट काढून कोणत्यात घेऊन ओल्या फोकानं पडणं मरतपर्यंत. तर आपलं बुलेट चालू घडामोडी नावाचं पुस्तक आलं आहे. ज्याने पुस्तक घ्यायचं आहे त्यानं फिनिक्स पुणेरी पॅटर्न.com नावाची वेबसाईट आहे. तिथं साईनअप करा, माहिती टाका, प्रोफाईलमध्ये ॲड्रेस बरोबर टाका, मोबाईल नंबर बरोबर कुचका तिथं. आणि ई बुक नावाचं तिथं एक फोल्डर आहे, त्याच्यावर जाऊन पुस्तक विकत घेऊ शकता. 8 दिवसात पोस्टात त्या घरी पोहोचून जाईल. नाही तर मग बुक डेपोत काही उपलब्ध आहे, औरंगाबाद, पुणे, अकोला, नागपूर इथं जाऊन तू घेऊ शकतो. असो, आता लक्ष द्यावे, सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची निवडणूक आहे. राज्याचं कायदेमंडळ कसं असते याच्यावर एक लेक्चर पाहिलं. हे दुसरं लेक्चर आहे सिरीजचं. की तो लेक्चर आहे, तुम्हाला जर विधान परिषद समजून घ्यायची आहे तर राज्याचं कायदेमंडळ समजून घेणं आवश्यक आहे. आणि राज्याच्या कायदेमंडळ द्विगृही रचना आहे. राज्य बनवून दिलं का विधानसभा द्यास लागते, पण विधान परिषद द्यायचं का नाही हे डिपेंड करते त्या राज्याच्या विधानसभेवर. राज्याची विधानसभा मागणी करू शकते का आम्हाला दुसरं सभागृह बनवून द्या, जसं केंद्रात राज्यसभा आहे तसं आम्हाला बी आमच्या राज्यात विधान परिषद पाहिजे. एक पॅरलल व्यवस्था तयार केली. केंद्रात राष्ट्रपती आहे, घटनात्मक प्रमुख, तर राज्यात राज्यपाल. इथं केंद्रात लोकसभा आहे तर इथं बनवलं विधानसभा, आणि इथं केंद्रात बनवलं राज्यसभा तर इथं बनवलं विधान परिषद. बरोबर आहे? सेम स्ट्रक्चर आहे. तिथं लोकांना निवडून दिलेलं केंद्रातलं डायरेक्ट प्रतिनिधित्व दिलेलं सभागृह म्हणजे लोकसभा. ठीक आहे. आणि इथं डायरेक्ट प्रतिनिधित्व तुम्ही निवडून दिलेला आमदार कुठं बसते? तर विधानसभेत बसते, विधान परिषदमध्ये बसत नाही. डोंबड्या समजून घे. ए झिपरे पाय इकडं. ठीक आहे. तर बाल्याचे बाबा तू बी शिकून घे. ठीक आहे. ओय बाल्याची माय तू बी पाय. तर राज्याचं कायदेमंडळ द्विगृही असते, राज्यपाल प्रमुख असते, घटनात्मक प्रमुख. याच्या सहीशिवाय कोणताही कायदा केला जात नाही. राज्यात लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी कायदे करायचा आहे तर राज्याचं कायदेमंडळ आहे. त्या कायदेमंडळात लोकांच्या हिताचे कायदे मांडल्या जाते. 2 सभागृह असेल तर याच्यात मांडते, पारित होते, मग इथं जाते. ठीक आहे. इथं पारित होते, मग राज्यपालाची सही होते. राज्याचा रेग्युलर कारभार पाहण्यासाठी राज्याचं कार्यकारी मंडळ आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. महाधिवक्ता म्हणजे हे ज्ञान पाजणारा एखादा वकील राहते, लॉयर राहते प्रसिद्ध, ज्याले महाधिवक्तापदी नेमते. एखादा कायदा करताना याच्या ज्ञानाचा उपयोग यायला झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाला सल्ला द्यासाठी तो राहते. इव्हन सरकारवर एखाद्याला केस जरी ठोकली तर ह्या भांडते. कोण? महाधिवक्ता. त्याचं कामच आहे. म्हणून एखाद्या विधेयकावर चर्चा घडून आणते. यानं असं केलं तर असं होईल, आणि हे कलम काढलं, हे शिफारस काढली तर अंक होईल ना ढमक होईल, हे ज्ञान पास. याला चर्चा करता येते, आपलं मत सांगता येते विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात, पण याला मतदान करायचा अधिकार नाही. कोणाले? याले प्रायव्हेट केसेस भांडवता येते का सर? या सरकारी महाधिवक्तापदी राहते तेव्हा तर हो भांडता येते, पण ती केस फक्त राज्य सरकारच्या उरावरची नसावी. राज्य सरकारच्या उरावर केस टाकली, त्याच्या विरोधात जर याला भांड म्हणलं तर याला भांडता येणार नाही. पण प्रायव्हेट लोकांची, म्हणजे आता माझी पर्सनल एखादी दुसरी केस आहे तर मी यायला देऊ शकतो. समजलं का? मग हे आपल्याला विचारते. तर राज्याचं कायदेमंडळ. मग आता राज्याच्या शासन व्यवस्थेत हे सगळे कलम 152 पासून 237 पर्यंत येते, पण आपल्याला पाहता आहे फक्त कायदेमंडळ. आपण कायदेमंडळ पाहू. आणि उच्च न्यायालय दिलं आहे प्रत्येक राज्याला, किंवा 2 राज्य मिळून एक उच्च न्यायालय दिलं आहे, ते कलम 214 मध्ये. सर्वोच्च न्यायालय भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय राहील कलम 124 नुसार, आणि 2 समोर घ्या तयार होते 214 नुसार उच्च न्यायालय. तर आपल्याला पाहत आहे राज्याचं कायदेमंडळ. राज्याच्या कायदेमंडळाची तरतूद दिली आहे भाग 6 राज्यघटनेचा भाग 6 प्रकरण 3 कलम 168 ते 212च्या दरम्यान. राज्यात प्रत्येक राज्य दिल्लं निर्माण करून का त्याला एक राज्यपाल देते. का देते? त्याला एक का देते? राज्यपाल पद, आणि त्याला एक विधानसभा देते. राज्य दिलं का पहिले विधानसभा देते. राज्य दिल्याबरोबरच विधान परिषद देत नाही. ठीक आहे. काहून?
तर ह्या विधानसभेनं मागणी केली पाहिजे का तुम्हाला विधान परिषद पाहिजे का? कारण राज्यघटना म्हणते एखाद्या राज्याला विधान परिषद निर्माण करून द्यायची किंवा असलेली विधान परिषद बरखास्त करायचे अधिकार केंद्राला आहे. कोणाला आहे? मग आता लक्ष द्या. आता ठीक आहे, हे जे कायदेमंडळ आहे, कायदेमंडळाची तरतूद 168 ते 212 दरम्यान आहे. प्रत्येक राज्यात एक कायदेमंडळ राहील आणि त्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल राहील. ठीक आहे, आणि त्या राज्याच्या कायदेमंडळाची तरतूद, लक्ष द्या रे, राज्याच्या कायदेमंडळाची तरतूद दिली आहे कायच्यात? तर ती दिली आहे 168 मध्ये. कायच्यात दिली आहे? 168 मध्ये. आणि त्याच्यानंतर हे लक्ष द्या, सगळ्यात पहिले 168 झाल्याच्या नंतर 169 कलम आहे. 169 कलम राज्याच्या विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती, डिमांड ज्याले पाहिजे ते मागण. तर राज्य निर्माण करून दिलं का विधानसभा करून दिल्या जाते. कलम 170 नुसार प्रत्येक राज्यात विधानसभा आहे. विधानसभा लोकांना निवडून दिलेलं सभागृह आहे. आणि पहिले हे निर्माण होते म्हणून याला प्रथम म्हणते कनिष्ठ अस्थायी कवाई विसर्जित होऊ शकते. सर्वसाधारण परिस्थितीत याचा कार्यकाळ 5 वर्ष. पण जर विधानसभेतल्या आमदाराचा जर विश्वास उडाला सरकारवरून तर कवा बी सरकार खारिज करू शकते, अविश्वास ठराव करून सरकार पाडू शकते. आणि लक्ष द्या, ठीक आहे, अनैच्छिक आहे. म्हणजे इथं राज्याची इच्छा नाही पाहिजे, राज्य निर्माण केलं का विधानसभा देईल. पण इथं हे इच्छेवर आहे म्हणून हे ऐच्छिक सभागृह आहे. ऐच्छिक म्हणजे विधानसभेची इच्छा झाली का आम्हाला हे बनवून द्या, पण शेवटी त्याची इच्छा पूर्ण करायची का नाही हे सर्वस्वी कोणावर डिपेंड आहे? केंद्रावर. कोण करून देईल? कारण यानं पाठवलेला ठराव विधान परिषद निर्माण करायची आहे, याच्यासाठी यायचा ठराव पाहिजे. ठीक आहे, आता ज्या राज्यात नाही आहे, आता राजस्थानमध्ये नाही आहे, राजस्थानला विधान परिषद पाहिजे म्हणते, तर तो ठीक आहे तिच्या विधानसभेच्या 2/3 बहुमतानं, किती बहुमतानं? 2/3 बहुमतानं विधानसभेचा ठराव पाठवून कोणाले पाठवून? संसदेले. कोणाला पाठवून? आणि संसदेले पाठवलेला ठराव संसद चर्चेला घेईन आणि संसदेनं तो दोन्ही सभागृहात अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं उपस्थित सदस्याचा, ह्या शब्द राहील त्याच्यात कोणता? हा, तिथं एकूण संख्या नाही, उपस्थित सदस्याच्या साध्या बहुमतानं संसदेत पारित व्हायला पाहिजे, तेव्हा त्या राज्याला विधान परिषद निर्माण करून भेटन. कलम 169 नुसार. म्हणून कलम 169 मध्ये का दिला आहे? तर विधान परिषद निर्माण करणे किंवा बरखास्त करणे. समजलं का? आणि मग विधान परिषदेचं स्ट्रक्चर कसं राहील, किती लोकांची विधान परिषद राहू शकते याची रचना दिली आहे कायच्यात? कलम 171 मध्ये. म्हणजे प्रत्येक राज्याची विधान परिषदेची रचना कशी राहील ते याच्यात दिली आहे, कलम 171. आणि विधानसभेचं कलम आहे 170. 169 निर्मिती, 170 विधानसभा आणि 171 विधान परिषदेची रचना. मग 171 पासून काही कलम विधान परिषदेचीच आहे. समजलं का? आम्ही मी काय म्हणून राहिलं, समजून राहिलं का? हां, मग आता आपल्याला हे पाहता, हे द्वितीय सभागृह आहे राज्याचं, नंतर निर्माण होते म्हणून द्वितीय. वरिष्ठ आहे पण मोठा आहे. आणि हे स्थायी आहे. स्थायी म्हणजे हे कधीच विसर्जित होत नाही. एक डाव बनल्यावर जेव्हा केंद्रानं बरखास्त केलं, नष्ट केलं, तेव्हाच गायब होईल. समजलं का? राज्यसभेसारखा हे कधीही बरखास्त होत नाही. याच्यातले निवडून आलेले सदस्य दर 2 वर्षानं निवृत्त होते. काय म्हणलं? 1/3 सदस्य दर 2 वर्षानं का होते? निवृत्त. पण इच्छा सदस्याचा कार्यकाल 5 वर्ष आणि इच्छा सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष. कुठच्या? विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्ष? 6. आणि इच्छा सदस्याचा कार्यकाल 5 वर्ष. ठीक आहे. पण जर विधानसभा बरखास्त झाली तर गेले हे खड्ड्यात. पण इथं यायला 6 वर्ष उपभोगायलाच भेटत. समजलं का? फक्त या मेला गेला तर वेगळी गोष्ट आहे. मेला, राजीनामा दिला, गचकला, ठीक आहे, तर मग वेगळी गोष्ट आहे. मग आता इथचा जो सदस्य आहे 6 वर्ष, तर इथं जे सदस्य निवडून देते त्याच्यातले बरोबर राज्यसभेत जसे मंथन रिटायर होते तसे इथे रिटायर्ड होते. ठीक आहे. ते कसे करते, का करते ते पाहूच आपण. महाराष्ट्राची आता विधानसभा. आता लक्ष द्या. ठीक आहे. मग राज्याचं कायदेमंडळ आहे, तर राज्यात द्विगृही कायदे व्यवस्था भारतात मोजक्या 6 राज्यात आहे. बाकी प्रत्येक राज्यात राज्य निर्माण करून दिलं केंद्रानं, नवीन राज्य निर्माण करून दिलं. महाराष्ट्रातून विदर्भ करून देतो म्हणलं तर महाराष्ट्राले विदर्भ वेगळा झाला महाराष्ट्रातून का, त्याला पहिले विधानसभा देईन का देईन. मग आता आंध्र प्रदेशातून तेलंगणा दिला काढून अभि दिला का, तर तेलंगणा आंध्र प्रदेशात विधान परिषद होती ना, म्हणून त्याला राज्य निर्माण करताना दोन्ही राज्याला द्विगृही दिलं. तू विधानसभा बी घे, विधान परिषद. ऑलरेडी आमच्या भाषेमध्ये त्यांनी डिमांड केली होती आम्हाला विधान परिषद लागेल.
तर मग तेलंगणालाही दिलं दिगुरी आणि यायला दिलं. पण अटल बिहारी वाजपेयीनं 2000 साली 3 राज्य निर्माण केले. मध्य प्रदेशातून छत्तीसगड केलं, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड केलं, ठीक आहे, आणि बिहारमधून झारखंड केलं. 2000 साली कच अटल बिहारी वाजपेयीनं 3 राज्य एकाच वर्षी निर्माण केले. पण विधान परिषद दिली का द्यायले नाही. पहिले विधानसभा राज्य दिलं का राज्याचा कारभार पाहण्यासाठी आणि राज्याच्या कल्याणासाठी, कल्याणकारी कायदे करण्यासाठी एकगृही सभागृह देते. पण यानं डिमांड केली तर मग त्याला विधान परिषद देते. आणि डिमांड करू शकते का? हो, राज्यघटनेत कलम दिला आहे, कलम 169 नुसार त्या राज्याची विधानसभा, ठीक आहे, आमच्या राज्यात विधान परिषद पाहिजे असा ठराव त्या राज्याच्या विधानसभेच्या उपस्थित सदस्याच्या 2/3 बहुमताने मान्य जर केला असेल तर असा ठराव तर लक्ष द्या, राज्याचं कायदेमंडळ राज्य बनवून दिलं का विधानसभा देतेच बनवून. ठीक आहे, कायचा विषय आहे? विधान परिषदेचा. दुसरं सभागृह द्यायचं का नाही, ठीक आहे, हे इच्छा पाहिजे विधानसभेची. पण यायनं जर ठराव पाठवला का 2/3 बहुमतानं आम्ही हा ठराव केला आहे का आम्हाला विधान परिषद द्या, तर द्यायची का नाही हे सर्वस्वी डिपेंड आहे संसदेवर. आलेला ठराव तसाच ठेवायचा का त्याच्यावर कायदा करून त्याला विधानसभा बनवून द्यायची, हे जबाबदारी कोणाची आहे? संसदेची. पण यायनं पाठवलेला ठराव भारताच्या संसदेवर बंधनकारक नसतो. त्याची इच्छा आहे कवा विधान परिषद निर्माण करून द्यायची. 4 राज्याचे, तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा, ठीक आहे, आणि अजून मध्य प्रदेश, ठीक आहे, पश्चिम बंगाल, 4 राज्याचे ठराव पडून आहे कोणापाशी? केंद्रापाशी. ठीक आहे का आम्हाला का करून द्या. आणि राज्यसभा तामिळनाडूत ऑलरेडी विधानसभा होत्या. यायनं चोट्ट्यानं ठराव पाठवला आमची बरखास्त करा, त्याची बरखास्त करून दिली, आता म्हणजे पुन्हा पाहिजे. तेवढे धंदे आहे का केंद्राले? ठीक आहे, तुम्हाला वाटन तेव्हा पैदा करून देईन आणि वाटन तेव्हा मर्डर करून द्यायचा. ठीक आहे, तर विधान परिषद द्यायची का नाही हे कोणाची जबाबदारी आहे? केंद्राची आहे. पण ठराव मात्र राज्याचा पाहिजे. किती बहुमतानं? विधानसभेच्या उपस्थित सदस्याच्या 2/3. पण जर विधान परिषद बनवायची आहे तर असा कायदा कोण बनवण? केंद्र सरकार. तो कायदा संसदेत मांडन आणि संसदेत उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक मतानं, म्हणजे याले म्हणते साधं बहुमत, उपस्थित सदस्याच्या. पण कोणतंही विधेयक पारित करायचं आहे, काही बी शब्द तिथं उपस्थित राहील, एकूण राहत नाही, हे लक्षात ठेव. ठीक आहे, मग आता उपस्थित सदस्याच्या, ठीक आहे, संसदेत तसा विधान परिषद बनवायचा कायदा मांडला एखाद्या राज्याला द्यायचे आहे तो संसदेच्या उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा 1 बहुमतानं किंवा साध्या बहुमतानं पारित करून द्यावा. झाला पारित, त्या राज्याला विधानसभा निर्माण झाली. समजलं? मग आता लक्ष द्या, पण तेलंगणासाठी वेगळं काही केलं नाही, तेलंगणाला डायरेक्ट दिलं. कारण हे केंद्राच्या हातात आहे. डायरेक्ट द्यायचं का राज्य बनवताना दोन्ही द्यायचं का एकच द्यायचं? एक दिलं तर मग राज्य डिमांड करणं. समजलं का? इट इज टोटल डिपेंड अपॉन केंद्र. कायच्यावर डिपेंड आहे? केंद्रावर डिपेंड आहे. का यायचा कायदा बनवला नवीन राज्याचा, त्याला दोन्ही सभागृह द्यायचे का एकच द्यायचं? एक दिलं तर मग राज्य डिमांड करणं आम्हाला दुसरं पाहिजे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता ठीक आहे, ज्याला विधानसभा म्हणते त्याचं इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. मग काही लोक म्हणते हे MLAचा पोट्टो आहे. अबे MLAचा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का? चोट्ट्या तुले खासदाराचा आहे का आमदाराचा आहे? MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे विधानसभेचा आमदार आहे. आणि जर तो विधान परिषदेचा असेल तर त्याला मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणते. ठीक आहे, काउन्सिल म्हणजे परिषद, याला म्हणते LC लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याला म्हणते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आता भारतात किती विधानसभा आहे असा मी प्रश्न विचारू शकते. सर राज्य राहील तिथं विधानसभा 28 घटक राज्य आहे. 28 त्या बापाची किती होईल? ठीक आहे, 28 घटक राज्य आहे तर 28 विधानसभा आहे. पण टोटल विधानसभा किती? तर टोटल विधानसभा 31. किती आहे भाऊ? अबे किती आहे? 31 विधानसभा आहे. किती विधानसभा आहे? मग आता ह्या ज्या 31 विधानसभा आहे तर 28 घटक राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आहे 3. तर 8 केंद्रशासित प्रदेश आहे. किती? 8. पण ज्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या जास्त आहे, कारण केंद्रशासित नावच आहे त्याचं, शासन कोणाचं? केंद्राचं. बाकी घटक राज्यात केंद्राचं शासन नाही राहत, तिथं कारभार पाहण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आहे आणि त्याचं स्वतःचं कायदेमंडळ आहे. महाराष्ट्राचं स्वतःचं कायदेमंडळ, विधानसभा, विधान परिषद, आणि दररोजचा कारभार पाहण्यासाठी त्याचं मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आहे का? मग प्रत्येक राज्याला स्वतःचा कारभार पाहण्यासाठी अधिकार दिले आहे संविधानानं. त्या अधिकारानुसार त्याची विधानसभा, विधान परिषद आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे. पण केंद्रशासित प्रदेश म्हणजे तिथं डायरेक्ट इंटरफिअर कोणाचं राहते? केंद्राचं. केंद्रशासित प्रदेशात डायरेक्ट कारभार कोण पाहते? केंद्र. कोण पाहते?
तिथं केंद्राचा माणूस म्हणून एक मुख्यमंत्र्यासारखा माणूस नेमला राहते, त्याला म्हणते नायब राज्यपाल. त्याच्याच हातात सर्व कारभार राहते. त्याला इंग्लिशमध्ये म्हणते लेफ्टनंट गव्हर्नर. काय म्हणते आणि तो पदावर राहते. राष्ट्रपतीची इच्छा असत, राष्ट्रपतीची काही इच्छा नाही, कवडीची इच्छा नाही, इच्छा राहते पंतप्रधान व मंत्रिमंडळ. पंतप्रधानानं जर लेटर पाठवलं राष्ट्रपतीला, उचल त्याला फेका. अगोदर कारभार करून राहिली तिथं पांडिचेरी, फेक, त्याला लगेच फेकू शकते. ठीक आहे. म्हणून 8 केंद्रशासित प्रदेश आहे. किती? हां, तर जे 8 केंद्रशासित प्रदेश आहे त्या 8 पैकी ठीक आहे 5 मध्ये नायब राज्यपालच काम पाहून राहिले. पण जिथं लोकसंख्या जास्त आहे, जसं पांडिचेरी 4 तुकड्यात आहे. ठीक आहे, 4 तुकड्यात आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेशात 2 आहे, तामिळनाडूत 1 आहे, केरळमध्ये 1 आहे. माहिती आहे का तुम्हाला? पाहून घे जा नकाशा. 4 अलग अलग तुकडे आहे कायचे? पांडिचेरीचे. तर केंद्रशासित प्रदेशात पांडिचेरीची लोकसंख्या जास्त आहे, दिल्लीची लोकसंख्या जास्त आहे. आणि जम्मू काश्मीर हे घटक राज्य होतं. जम्मू काश्मीर पुनर्गठन ठीक आहे अधिनियम 2019 जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट केला. एका घटक राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेश केले. ठीक आहे. मग लडाख 2 जिल्ह्याचा एक केंद्रशासित प्रदेश तयार केला. आता तिथं नायब राज्यपालच कारभार पाहिजे. पण जम्मू काश्मीरची लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथं विधानसभा दिली. केंद्र सरकार एखाद्या राज्याला, लक्ष द्या, केंद्र सरकार एखाद्या राज्याले ठीक आहे, कोणत्या राज्याले? केंद्रशासित प्रदेशाले, राज्याले विधानसभा द्याच लागते. पण केंद्रशासित प्रदेशाला देऊ शकते का? हो, हे केंद्राच्या हातात पावर आहे. कारण केंद्र बलवत्तर आहे, केंद्राला ताकद जास्त दिली आहे. एखाद्या राज्याची लोकसंख्या जास्त असल्यावर एवढ्या मोठ्या लोकसंख्येले एकटा माणूस नायब राज्यपाल पुरू शकत नाही. एखाद्याला म्हणलं अजी नायब राज्यपाल साहेब माघार नाही आले, खड्ड्यात गेलं कामधाम पाणी भरून द्या. दुसरा बोल आमच्याकडे नाही लाईन गेली, कोण दुरुस्त? तो चरंगा पोलवर. त्याला वेगवेगळे डिपार्टमेंट लागून एवढ्या मोठ्या लोकायले आरोग्याची सुविधा द्यायची आहे, शिक्षणाची सुविधा द्यायची आहे, रस्ते चांगले द्यायचे आहे, सांडपाण्याची व्यवस्था लावून द्यायची आहे. एकटा माणूस पुरण का मरण तो एंड्रिंग पिऊन. म्हणून लोकायले प्रशासकीय सोयीसुविधा, ज्या प्राथमिक सोयीसुविधा द्यायला पाहिजे त्याला एकटा माणूस अपुरा पडू शकते. म्हणून ज्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या जास्त आहे त्याला केंद्र सरकार एक विशिष्ट कायद्यानं, एक वेगळा कायदा बनवून त्याला विधानसभा निर्माण करून देऊ शकते. म्हणून केंद्रानं 5-8 पैकी 3 राज्याले विधानसभा निर्माण करून दिली. समजलं का? आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हे सुद्धा यासुद्धा आमदाराले मतदान करायचा अधिकार आहे. कारण ते मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे. ठीक आहे. यायला तर राहत नाही, विशेष खतम आहे द्यायचा. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. मग हे 28 घटक राज्यात ह्या 28 घटक राज्यात विधानसभा आहे. आणि 8 पैकी 3 केंद्रशासित प्रदेश, दिल्ली, पांडिचेरी आणि जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरचे अजून अस्तित्वात यायचे आहे. 107 सीटाची राहीन असं तेव्हा ठरवलं होतं, पण अजून काही डिक्लेअर नाही. तरी मी तुम्हाला लिहिलं आहे 105 ठीक आहे निवडून येईल आणि 2 राष्ट्रपती नियुक्त महिला राहीन. ठीक आहे. याले म्हणते नॉमिनेटेड मेंबर. ठीक आहे. तर राहील असं ठरवलं आहे, पण अजून कन्फर्म नाही. कायच्या बाबतचं? जम्मू काश्मीर. तर 3 केंद्रशासित प्रदेश आहे भारतात का जिथं का बनणार का आहे विधानसभा. हे लक्षात ठेव जा. मग दिल्लीची आहे, दिल्ली 70 जागाची विधानसभा आहे. इथं सिक्कीमची नाही आहे एवढी. हे बा सिक्कीमची 32 आहे आणि दिल्लीची किती? आणि दिल्ली सिक्कीम राज्य आहे, घटक राज्य आहे. याले घटक राज्याचा दर्जा आणि याले केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. पण तिथं लोकलय आहे. मग तिथं एकटा माणूस पुरलाच नसता. इथे एकटा अरविंद केजरीवाल नाही पुरून राहिला, तर नायब राज्यपाल पुरला असता का? पण मोठं सरकार छत्र केंद्राचं. ठीक आहे. यायनं का केलं? या मुख्यमंत्र्याला फक्त अधिकार दिले. तू लोकांच्या नट्यात पाणी ओत, त्याच्या घरापर्यंत रस्ता घाल ना दरवाज्यात त्याच्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याला चांगले रस्ते दे, स्वच्छ पाणी दे. ठीक आहे. मोहल्ला क्लिनिक काढ, अमकं काढ, ढमकं काढ, आरोग्याच्या सुविधा दे. पण आता पहा कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणाचा आहे? राज्याचा. पोलीस प्रशासन हा विषय. आता महाराष्ट्रातले पोलीस आहे इथे लिहून आहे मपो, गुजरातमध्ये गेले जीपी. ठीक आहे. तेलंगणात गेले TSP, तेलंगणा स्टेट पोलीस लिहून आहे. पण दिल्लीच्या पोलीसले दिल्ली पोलीस लिहून आहे. पण दिल्ली पोलीस ठीक आहे राज्याच्या हातात नाही. हे त्यानं सर्व दिलं मुख्यमंत्र्याला, पण कायदा व सुव्यवस्था हा विषय दिला नाही. तो आपल्या ताब्यात ठेवला. कोण? मोठं छत्र. एवढ्या केंद्रशासित प्रदेशात पोलीस यंत्रणा त्या राज्याची कोणाच्या हातात आहे?
कोणाच्या हातात आहे? मोठं छत्र का? म्हणून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याबरोबर फोन केला होता, ठीक आहे, DGP दिल्ली, DGP साहेब, तो जो चमेली बाजारचा एरिया आहे ना, रेड लाईट, ते धाड टाकायचे आपल्याला. तुझ्या मतानं ऐकत नाही, अगं कारभार नको करू. काहून जी, मी तर मुख्यमंत्री आहे. मला गृहमंत्री फोन करा, भारत सरकार. असं काहून? राज्यघटनावाचा डबल. अच्छा बाई, ठीक आहे. तर पुरे अधिकार कोणाच्या हातात? कायदा व सुव्यवस्थेचे. म्हणून दिल्ली पोलीस कोणाच्या म्हणण्यानुसार वागते? केंद्राच्या. म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन होतं तर बॉर्डरवरच रोखून धरले. केजरीवाल असताना आतमध्ये येऊ दिली असते, स्वागत केलं असतं, ठीक आहे, जागा दिली असती जंतर मंतरची उपलब्ध करून. यायच्या हातात होतं, द्यायची का नाही द्यायची, ठीक आहे. तिथंच एवढ्याले बंबुरे लावले, सोया पाण्याचे बौछारे मारले. काहून मारले? यायच्या हातात होती. तुडवाचं का करायचं हे यायच्या हातात आहे. दिल्लीत कोणतं, ठीक आहे, आंदोलन घुसू द्यायचं का नाही घुसू द्यायचं यायच्या हातात आहे. कोणाच्या? म्हणून ठीक आहे, दिल्लीत 70 लोकांची विधानसभा आहे, 70 सदस्याची. पांडेचेरी 30ची आणि जम्मू काश्मीरची 107ची राहणार आहे म्हणते. पण अजून सध्याच काही खरं नाही ते. आता फायनल, ठीक आहे, आकडेवारी आली त्याची, मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची, तेव्हा माहीत पडन. मग आता विधानसभेची सदस्य संख्या किती? तर कायदा म्हणते, हे लक्ष द्या, कायदा म्हणते का विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या 60 आणि जास्तीत जास्त 500 असावी. तर 500 कोणाचीच नाही आहे. UPची 402 आहे, ठीक आहे, 500 कोणाचीच नाही. पण जास्तीत जास्त 500ची विधानसभा राहू शकते आणि कमीत कमी 60ची. पण एखाद्या घटक राज्याला 60 पेक्षाही कमी सदस्याची विधानसभा निर्माण करून देऊ शकते. टार्गेट काय? 60 ते 500. पण 60 पेक्षा बी कमी करायचे पॉवर केंद्राच्याच हातात आहे. समजलं का मी काय म्हणून राहिलो? मग हाय नाही का? हे बघ, पांडेचेरी 30, ठीक आहे, गोवा 40, मिझोराम 40, सिक्कीम 32. समजलं का मी काय म्हणून राहिलो? संविधानात लिहून आहे का विधानसभा निर्माण करायची आहे तर मिनिमम सदस्य संख्या 60 लागेल आणि जास्तीत जास्त 500 लागेल. हे विचारते परीक्षेत का विधानसभाची मिनिमम क्रायटेरिया काय, सदस्य संख्येचा जास्तीत जास्त काय? मिनिमम 60, जास्तीत जास्त 500. पण 60 पेक्षाही कमीची विधानसभा निर्माण करून द्यायची आहे. ते सर्वस्वी अधिकार कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? केंद्राच्या हातात आहे. समजलं का? हे भाऊ समजलं का हे? मग आता म्हणून मग हे पांडेचेरीला 30ची दिली, गोव्याला 40ची दिली, कारण लोकसंख्या नाही आहे ना. अबे लोकसंख्या थोडी आहे, 60 पर्यंत लोकसंख्याच नाही आहे. कारण 1 लाख लोकसंख्येमागे एक आमदार जाते. मग लोकसंख्या नसेल तर टार्गेट होईल का? नाही होणार. मग का 50,000ला एक आमदार देईन का निवडून? परवडन का? म्हणून मग कमीची देऊ शकते. समजलं का? मग सर कमीची दिली तर एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कोणता आहे? आता हे गोवा, आता गोव्याच्या विधानसभेत एखादं विधेयक मांडायचं आहे, बरोबर आहे? एखादं विधेयक का करायचं आहे? मांडायचं आहे, ठीक आहे. आता एखादं विधेयक मांडलं आणि पारित करायला पाहिजे म्हणते उपस्थित सदस्याच्या. पाहता घोळ कसा आहे, लय इंटरेस्टिंग आहे बरं संविधान. तुम्हाला सांगतो, संविधान कोणता बी अभ्यास करा, आनंद म्हणून करा, समजून घ्या, इझिली समजते भाऊ. आता घोळ कुठे येऊ शकते? अबे घोळ कुठे येऊ शकते? आता एखादं विधेयक पारित करायचं आहे साध्या बहुमतानं म्हणजे उपस्थित आणि शब्द उपस्थितच राहते, एकूण राहत नाही. उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा एक जास्त मतानं. आता विधानसभेचं अधिवेशन भरलं, जेवायला गेले होते दुपारच्या, सभापती आले, खुर्चीवर बसले, टाईम झाला, 3 वाजले, बेल वाजली, या रे बा. तर आता लक्ष द्या, आता आपण शिकलो लोकसभेत, ठीक आहे, लोकसभेत अधिवेशनात विधेयकावर चर्चा सुरू करायची आहे तर त्याला म्हणते गणपूर्ती. का म्हणते? गणपूर्ती किती असावी? तर लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1.5 किती असावी? म्हणजे जर मला चर्चा घ्यायची आहे विधेयकावर तर मिनिमम, आता लोकसभेत सदस्य आहे 545, तर मिनिमम 55 सदस्य हजर असेल लोकसभेत तर चर्चा घेता येते. जर 50 असेल तर ठीक आहे, ठोकया वाजवते अध्यक्ष महोदय, ठीक आहे, सरळ सांगते का अजून काही लोक आलेले नाही, त्याच्यामुळे 15 मिनिटासाठी तहकूब करत आहे. ज्याले संडास गिंडास कुणी यायचा आहे लवकर या, बाथरूम गिथरूम करून, ठीक आहे, खर्रा गिरा खाऊन याचे, पटकन येऊन जा. तर तवा कुठे हे रपकन मग पुन्हा 15 मिनिट, आले का रे, 60 झाले, चलो तमाशा सुरू, चर्चा सुरू.
समजलं का? आता यायचा विषय काय, ह्या जर नियमानं गेलो, लोकसभेला जे आहे तेच जर पाहता किती हुशार असन संविधान लिहिणारे, त्याला माहीत होतं इथं सत्यानाश होऊ शकते. इथं जर लिहिलं असतं काय एखाद्या विधानसभेत एखाद्या विधेयकावर चर्चा घडून आणायची आहे, कानायची आहे, चर्चा घडून आणायची आहे, तर गणपूर्ती 1 लागन. मग आता भाऊ किती लागन पाहता, मोठी मजा आहे, 1 लागन. मग 1 लागन तर गोव्याची सदस्य संख्या किती आहे, एकूण 40. म्हणजे किती लोक लागन, 4. आणि चालू 4 आले, अध्यक्ष स्वतः आणि 4 लोक, आणि 4 लोक ज्याची सत्ता आहे त्याचेच आले. पहिले खड्ड्यात जाऊ दे, ते खर्राच खात आणि चल लवकर, टाईम झाला ना. हा चर्चा चालू, हा विधेयक अध्यक्ष साहेब, अध्यक्ष त्याच्याच राहते, चर्चेला घ्यायचं का, आणि चर्चेला घ्या पटकन, घेऊन घ्या चर्चेला, खड्ड्यात गेलं काम नाही. चर्चेले आणि चर्चेले उपस्थित सदस्याच्या किती, 4 यायचेच आहे, एवढे हात पडतो. आणि जा सही करा. झालं असतं का नाही, अबे झालंच असतं, असं झालंच असतं. मग पहा, मग हे अबे पहा ना, 1 म्हणजे 40च्या 1 म्हणजे किती, 4. 40 पैकी 4000 आहे, चर्चा चालू, आणि यायचे 4 आले असते पहिले, चालर बा सुरू. मग त्यानं काय लिहिलं माहित आहे का, गणपूर्तीच्या क्रायटेरियात लिहिलं आहे का, जर ठीक आहे एखाद्या विधानसभेत एखाद्या विधेयकावर चर्चा करायची आहे तर गणपूर्ती हे 1 किंवा कमीत कमी 10 यातील जी संख्या जास्त असेल ती. का भेंड समजलं, का भेंड समजलं, अबे चोट्यो का समजलं, 1 किंवा 10 यातली जी संख्या जास्त असेल ती. म्हणजे जी सर, तर मी सांगतो ना, मी कायसाठी आहे ठेकाच घेतलाय त्याचा. लक्ष द्या, ठीक आहे, लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, ठीक आहे. आता इथं लक्ष द्या, गोवाची किती आहे, गोव्याची किती आहे, हा लक्ष द्या. मग ठीक आहे, लक्ष द्या, गोवाची सदस्य संख्या किती, 40. ठीक आहे. मग गणपूर्ती, ठीक आहे, गणपूर्ती जर म्हणलं 1 हिशोबानं, तर 1 हिशोबानं किती होते, 4. ठीक आहे. मग आता तो म्हणते एक तर 1 किंवा 10 यातला जो आकडा जास्त असेल तो घ्या. मग किती लागेल इथं, हा जोपर्यंत 10 लोक येणार नाही गोव्याच्या विधानसभेत तोपर्यंत विधेयकावर कोणत्याही गोष्टीवर चर्चा सुरू होणार नाही. समजलं का, अबे समजलं का डुकऱ्यो, झिपरे समजलं का, बयाडे, बाल्याचे बाबा लक्ष द्या, बरोबर, ठीक आहे, बाल्याची माय तू बी पाय, ठीक आहे. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, आता मी का म्हणून लक्ष द्या. दिल्ली किती आहे, हा दिल्ली किती आहे, 70. 1 केलं किती होते, 7. आणि किंवा 10 यातला कोणता आकडा जास्त आहे, म्हणजे दिल्लीत बी का लागन, किती लागन, किती लागन, हा. पण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात किती आहे, अबे महाराष्ट्र किती आहे, हा 228. ठीक आहे. 1 किती होते, अबे 1 किती होते, 29. आणि मिनिमम 10 यातला जो आकडा मोठा आहे किती लागन महाराष्ट्राले, हा जो आकडा जास्त आहे तो. समजला का फरक, अबे फरक समजला का, ठीक आहे. मी का म्हणून राहिलं, गेलं का भेजात, ठीक आहे. म्हणून तिथं स्पष्ट लिहिलं, कारण असा घोळ होऊ शकते, ठीक आहे. म्हणून ठीक आहे, म्हणून जर एखाद्या राज्यात 100 पेक्षा जर विधानसभेची सदस्य संख्या कमी असेल तर तिथं आकडा आहे 10. 100 मध्ये ताई ना, 100च्या वर गेला का मग वाढला ना तो भाऊसाहेब. 120ची विधानसभा आहे तर 12 लागन, जो जास्त आहे तो 100च्या वर गेला का 1 क्रायटेरिया लागू होते, आणि 100च्या खाली असेल तर 10 क्रायटेरिया लागू होते. पण असं लिहून नाही का 100च्या खाली असेल तर 10 पाहिजे आणि 100च्या वर असेल तर 1 पाहिजे, असं नाही लिहिलं आहे. काली राज्यघटनेत क्लिष्ट शब्द राहते, कायले खड्ड्यात असायला शब्द सोपे नाही टाकाव. 100च्या खाली असेल तर 10 लागन बा, आणि 100च्या वरची विधानसभा असेल तर 1 लागन बा. नाही तसं नाही लिहिलं, काय लिहिलं, ठीक आहे. का विधानसभेत एखाद्या विधेयकावर चर्चा सुरू करायची आहे तर गणपूर्ती ही 1 किंवा 10 यातील जो आकडा जास्त असेल तो लागेल. अरे सत्यानाश, हे पोट्ट पहिलेच बयाड आहे आमचं सर्किट गेलेलो, ठीक आहे. समजलं का मी का म्हणलं,
अरे समजलं का? हां, हे समजलं का? हे हां, असं आहे सत्यानाश. मग आता लक्ष द्या, हे विधानसभेत उभं राहायचं आहे तर वयाची पात्रता आहे 25. तो भारताचा नागरिक असावा. ठीक आहे, वय वर्ष 25 असावं. किती असावं? किती असावं? हां, 25. ठीक आहे, किती असावं? 25. हे पोट्यो, तुम्हाला इकॉनॉमिकचं पॅकेज पाहिजे आणि MPSC PSI STIचं पॅकेज पाहिजे, MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज पाहिजे, फिनिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि तिथे सगळे व्हिडिओ सेपरेट बी आहे, पॅकेज बी आहे, जे पाहिजे ते घ्या. तर तो भारताचा नागरिक असावा, संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची पूर्तता केलेली असावी, त्याचं वय वर्ष 25 झालेलं असावं. किती झालेलं असावं? आता लक्ष द्या, वय वर्ष 25. त्याले महाराष्ट्रात कोण्याही जिल्ह्याचा नागरिक असन, कोण्याही जिल्ह्यात मतदार यादीत नाव असन, त्याले कुठेही बी मतदार यादीत नाव नसलं पण ठीक आहे, वय वर्ष 25च्या वर आहे तरी त्याला उभं राहता येते. कुठं बी राहता येते, कुठं बी. 2 मतदारसंघात सुद्धा राहता येते. एकाच वेळेत 2 मतदारसंघात, दोन्ही ठिकाणी निवडून आला एका ठिकाणचा का द्यायला लागेल? राजीनामा. पण महाराष्ट्रात रत्नागिरीचा माणूस वर्धेत उभा राहू शकते, गडचिरोलीचा माणूस मुंबईत उभा राहू शकते, काही प्रॉब्लेम नाही. लोकसभेच्या निवडणुकीत भारतातला कोणत्याही मतदारसंघातला माणूस कुठेही उभा राहू शकते. समजलं का? हां, मग आता लक्ष द्या, हे लक्ष द्या. मग आता ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश दिल्ली, पांडिचेरी, दिल्ली 70, पांडिचेरी 30, जम्मू काश्मीर 105. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता 60पेक्षा 60 ते 500 पाहिजे सदस्यसंख्या. तर सर्व ठीक आहे, कमी आहे गोव्याची 40, मिझोरामची 40, सिक्कीमची 32. हे तुम्हाला सांगून राहिलो का? केंद्र सरकार विशिष्ट कायदा करून एखाद्या राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 60पेक्षा कमी करून देऊ, विधानसभा निर्माण करून देऊ शकते. आणि दिल्ली आहे, उदाहरण आहे आपल्यापाशी. मग विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तर 6च राज्यात विधान परिषद आहे. आणि विधान परिषद पाहिजे तर विधानसभेची ठीक आहे का पाहिजे? ठराव पाहिजे. आणि तो ठराव कोणाला पाठवा लागते? केंद्राला. किती बहुमतानं पाहिजे विधानसभेचा? 2/3, 66%. 2/3 म्हणजे किती? जर विधानसभेनं ठराव पाठवला का आमच्या राज्याला दुसरं सभागृह पाहिजे अप्रत्यक्षवालं, ते द्या, तर केंद्राला ठराव जाईल, केंद्र सरकार त्याच्यावर कायदा बनवून साध्या बहुमतानं विधान परिषद निर्माण करून देईन 169व्या कलमानुसार. मग आता किती राज्यात विधानसभा आहे? तर 6 राज्यात आहे. किती राज्यात आहे? किती राज्यात आहे? हां, 6 राज्यात भारतामध्ये विधानसभा आहे, विधान परिषद आहे. आणि विधानसभा किती राज्यात आहे? 31. सिंगल प्रश्न येऊ शकते, भारतातील एकूण विधानसभेची संख्या रिकामी जागा आहे 28 का? मारलं तर ठीक आहे, तर फेनकाडावरच मारतो मी. किती आहे? 31. 28 आणि 3. ठीक आहे, 6 राज्यात विधान. आता हे लक्षात कसं ठेवायचं? टिडिंग 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 टिडिंग. ठीक आहे, अबे एक पल का जीना अब तो है जाना. ठीक आहे, तर लक्ष द्या, इथं लक्ष द्या, हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. ठीक आहे, तर महाराष्ट्राच्या खालतं 3 टोले मारायचे, टिडिंग टिडिंग. ठीक आहे, टिडिंग कर्नाटक, टिडिंग टिडिंग तेलंगणा, आंध्र प्रदेश. झाले 4 राज्य इथं झाले. महाराष्ट्र ठीक आहे, टिडिंग टिडिंग झाले 3. ठीक आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा. समजलं का? तर ऋतिक रोशनचा डान्स करायचा. ठीक आहे, कहो ना प्यार है. ठीक आहे, एक पल का जीना अब तो है जाना. का मसनात जाते काम आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, कर्नाटक टिडिंग टिडिंग, आंध्र, तेलंगणा, आंध्र. झाले 4. UP, बिहार खतम. ठीक आहे, 6 राज्य, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, UP, 6च राज्यात विधान परिषद आहे. भारतात 31 राज्यात विधानसभा आहे, 6च राज्यात विधान परिषद, दुसरं सभागृह आहे. ठीक आहे, तर आता इथं लक्ष द्या रे, इथं किती लोकांची विधान परिषद निर्माण होऊ शकते? किती लोकांची? आता एखाद्या राज्याले विधान परिषद निर्माण करून द्यायची आहे, तर विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या 40 व जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येपेक्षा 1/3 जास्त असता कामा नये. सर समजलं नाही, डबल सांगा. हे ते लायकी आली मला वय काल तुझी. ठीक आहे,
पिंट्या, ठीक आहे, तू बरोबर पाय, ठीक आहे. पिंट्या कमीत कमी 40, ठीक आहे, आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या 1/3पेक्षा जास्त असता कामा नाही. म्हणजे का सर? हे लक्ष द्या. म्हणजे का? तर लक्ष द्या, बे मोठं लक्ष द्या. कमीत कमी 40 म्हणते. किती? अबे किती? हा, कमीत कमी सदस्य संख्या किती? 40. किती पाहिजे? 40. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त किती? तर जास्तीत जास्त लक्ष द्या, जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3पेक्षा जास्त असता कामा नाही. 1/3पेक्षा जास्त, कमीत कमी 40 चालन, 40च्या वर, आणि त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा जास्त असता. म्हणजे सर हे ठाण्यास आलं, हे कोण अशी भाषा वापरते जे? ते तसंच आहे. तू काही बनू नको, गुपचाप अभ्यास कर, नसन जमत तर सोडून दे. ठीक आहे, मी आहेस समजून सांगायला. आता लक्ष द्या बे, महाराष्ट्राची विधानसभा किती सदस्य संख्येची आहे? कितीची आहे? कितीची आहे? 288ची महाराष्ट्राची विधानसभा आहे. कितीची आहे? आता याची 1/3 करा, डिवाइड याचे 1/3 इंटू 1/3 मारा रपकन. बे चोट्ट्यो मारा ना, द्या ना भाग. किती येते? ठीक आहे, द्या भाग. 9 तिरी 27, उरली माय 18, 6. किती आले? हा, आता 288च्या 1/3, ठीक आहे, 1/3 केलं. किती केलं? 1/3 केलं. ठीक आहे, तर 1/3 केल्यावर येते, 1/3 केल्यावर येते 96. किती येते? हा, म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेची, कोणाची? महाराष्ट्राची विधान परिषद, ठीक आहे, याची विधान परिषदेची सदस्य संख्या केंद्र सरकार महाराष्ट्राला विधान परिषद निर्माण करून देताना कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 96 याच्या मनात देऊ शकते. 96च्या वरची देऊ शकत नाही आणि 40च्या खालची. पण मी तुम्हाला सांगतो, हे दिलं जरी आहे संविधानात, याच्यापेक्षा जास्तची आणि कमीचे अधिकार केंद्राच्या हातात आहे. समजलं का? संविधानात दिला आहे आकडा, कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या, सहसा दिल्ली नाही आहे, त्या राज्याच्या 1/3पेक्षा मोठी विधानसभा नाही आहे, त्याच्या खालीच आहे. पण आपली समजा एक्सटेंड बी करायची आहे, सदस्य संख्या वाढवायची आहे बी महाराष्ट्राच्या विधान परिषदेची, तर कुठपर्यंत वाढू शकते? समजलं का? हे याच्या रेंजमध्ये खेळता येईल केंद्राला. महाराष्ट्राला विधान परिषद द्यायची आहे त्याच्या, मग देताना किती दिल्ली? मग किती दिल्ली? दिल्ली 78ची, दिल्ली काय 96च्या वरची द्यायला पाहिजे होती, नाही दिल्ली. अबे दिल्ली का नाही दिल्ली? बरं, आता ते सोडा. आता याच्यानंतर मोठं राज्य आहे कोणतं? अबे कोणतं आहे? UP आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या, मोठं राज्य आहे UP. तर UP दिल्ली आहे का? UPची विधान परिषद पहा, कितीची आहे UPची विधान परिषद माहिती आहे का तुम्हाला? हा, अबे विधानसभा आहे, विधान परिषद 80. अबे 80 नसेल, जास्तीची असं. अबे आपल्याच मनान फेकून राहिले का बे टोबड्यो? ठीक आहे, मायापाशी असल, मीच पाहतो. हा, विधान परिषद UPची 100ची आहे. UPची किती आहे? हा, लक्ष द्या, UP कमीत कमी 40. आता लक्ष द्या, किती सीट आहे? 402. 402च्या 1/3 करा बे, 402च्या 1/3 करा. ठीक आहे, भाग दिला. ठीक आहे, भाग दिला. अबे भाग दिला. ठीक आहे, 39. ठीक आहे, 13 तिरी 39, 12 उरले. जास्तीत जास्त संख्या किती? 40 ते 134 पर्यंत, 40 पासून ते 134 पर्यंतची विधानसभा केंद्र सरकार UPला निर्माण करून देऊ शकते. तर त्याने किती दिल्ली? 100 जागाची. किती दिल्ली? UPची विधान परिषद 100 जागाची. हे का म्हणलं समजलं का? विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? तर विधान परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी 40 किंवा त्या राज्याच्या विधान सभेच्या सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा जास्त असता कामा नये. मी का म्हणलं गेलं का भेजात? मग ठीक आहे, हायेस्ट लिमिट आहे UPची 100. महाराष्ट्राची हायेस्ट लिमिट आहे, कुठं गेलं अबे? ठीक आहे, महाराष्ट्राची हायेस्ट लिमिट किती आहे अबे? कुठे गेलं बे?
अबे आपलं पेज कुठे गेलं? हां ठीक आहे. तर ठीक आहे, यूपी कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त किती काढला आपण तिथं? 134. पण आहे किती मग? दिल्ली कितीची म्हणून? 100ची. ठीक आहे. आणि महाराष्ट्राची किती दिल्ली? मग हाय का याच्या रेंजमध्ये? ह्या आकडा याच्यात आहे, ह्या आकडा याच्या मधात आहे का? हा प्रत्येक राज्यात तसं आहे. कारण 1/3पेक्षा विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3पेक्षा जास्त असता कामा नाही. कमी असलीच चालते, पण 40च्या वरतं आणि 1/3च्या कमी. कोणाच्या 1/3च्या? विधानसभेच्या. हे समजलं का? अबे हे समजलं का? हां. आणि गणपूर्ती किती सांगितली? एकूण सदस्य संख्येच्या 1 किंवा 10 यातील जो आकडा जास्त असेल तो. तिकडं बी तोच, विधान परिषदेमध्ये बी तोच. समजलं का? हे समजलं का? हां. मग आता हे बा, मग कमीत कमी 40 व जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3पेक्षा जास्त असता कामा नये. आणि मला उभं राहायचं आहे तर वय वर्ष भारताचा नागरिक असावा. संसदेने विविध केलेल्या अटींची पूर्तता केली असावी. वय किती असावं? 30. कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्या अंतर्गत त्याला 2 वर्षापेक्षा जास्त सजा दिलेली नसावी. ठीक आहे. त्याच्यानंतर तो ठीक आहे तो लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार अपात्र ठरलेला नसावा. समजलं का? हां. नाहीतर त्याचं त्याला उभं राहता येत नाही. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. तर इकडे लक्ष द्या. हे समजून राहिलं का तुम्हाला मी का सांगून राहिलो? चाललं का भेजात? हां. म्हणून राज्याचं कायदे मंडळ पहा. ठीक आहे. तर विधानसभा सर्वात मोठी विधानसभा यूपी 402 जागाची. हां हे विचारते सर्वात मोठ्या विधानसभा क्रमाने लावा. सर्वात मोठी विधानसभा यूपीची आहे 402 जागा. त्याच्यानंतर आहे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी 295 जागा. इथंही एक अँग्लो इंडियन सदस्य नियुक्त करता येत होता, तो आता कॅन्सल झाला. संसदेतला लोकसभेतले कॅन्सल 2 आणि राज्यात प्रत्येक राज्यात एक अँग्लो इंडियन नियुक्त करायचे अधिकार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नियुक्त करण्याचे अधिकार राज्यपालाले होते. ते आता डिस्ट्रॉय झाले. ठीक आहे. 104व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार. ठीक आहे. 124वे घटना दुरुस्ती विधेयक 26 होय का? हां पहा मग मी सांगितलं आहे 126वं घटना दुरुस्ती विधेयक आणि कायदा म्हणलं तर 104. हां यूपी 402, वेस्ट बेंगॉल 295, ठीक आहे. महाराष्ट्र 288 आणि बिहार 243. पहिल्या 4 सर्वात मोठ्या भारतातल्या विधानसभा. आणि सर्वात लहान विधानसभा आहे पांडेचेरी. कितीची? 30. मग आहे सिक्कीम 32. मग आहे गोवा 40, मिझोराम 40. समजलं का? पांडेचेरी सगळ्यात लहान, सिक्कीम 32. सिक्कीम अबे गडचिरोली एवढं राज्य आहे बे. गडचिरोली क्षेत्रफळ आहे ना, बस त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे. आणि त्याच्यात त्याने 4 भाग केले. नॉर्थ सिक्कीम, साऊथ सिक्कीम, ईस्ट सिक्कीम, वेस्ट सिक्कीम. बापरे म्हणलं मी तिथं गेलो तर बापा छटाकभर राज्य 4 तुकडे. नॉर्थ सिक्कीमला जा. ठीक आहे. भयंकर आहे नॉर्थ सिक्कीम. राहू द्या तिकडे जाऊ नका. ठीक आहे. कवा दरड कोसळेल जाऊ दे म्हणलं राहू दे. मग तुम्ही नथुलाला जा. मग नथुलाला म्हणलं ठीक आहे. नथुला खिंड पाहून आलो. तर आता लक्ष द्या. पांडेचेरी 30, सिक्कीम 32, गोवा 40, मिझोराम. ही विधानसभा होय का? होय विधानसभा. मग विधान परिषद निर्माण करायची आहे तर कलम 169 नुसार त्या राज्याची विधानसभा आमच्या राज्याला विधान परिषद पाहिजे असा ठराव 2/3 बहुमतानं संसदेला पाठवते. ठीक आहे. आणि निर्मिती करून देते संसद साध्या बहुमताने. कलम 169 नुसार निर्मिती करून देते साध्या बहुमतानं. उपस्थित सदस्याच्या अर्ध्यापेक्षा 1 जास्त. मग त्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात येते. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. तर ठीक आहे. हे आता सांगितलं तुम्हाला. निर्मिती 169 नुसार संसदेद्वारे बहुमत पाहिजे. संसदेत हे विधेयक पारित करायचं आहे. त्या राज्यात विधान परिषद निर्माण करायचं अर्ध्यापेक्षा 1. आणि मागणी करायची आहे. मागणी करायची आहे. कलम 169 नुसार त्या राज्याची विधानसभा ठराव घेऊन 2/3 बहुमतानं पारित करून देऊ शकते. समजलं का? ठीक आहे. तर हे पाहिलं आपण राज्याची विधानसभा आणि विधान परिषद याच्यातला फरक. उद्या पाहू. ठीक आहे. महाराष्ट्राची विधान परिषद कशी आहे आणि कुठून कुठून किती किती लोक निवडून जाते. कारण तेच माहीत नाही लोकायले. ते पाहू आपण नेक्स्ट लेक्चर. धन्यवाद भाऊ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुला वाटलं तर बरं वाटलं तर शेअर गिअर कर थोडासा चोटक्या. ठीक आहे. फुकटाच नको पाहत जाऊ. आणि थोडंसं लाईक गिक कर, सबस्क्राईब करत जा मला. ठीक आहे. फुकटाचे व्हिडिओ नको पाहत जाऊ डोंबड्या.
ठीक आहे. आणि तुला वाटलं ते MPSC फाउंडेशन बॅच लावायचे आहे, ऑनलाईन कोर्स लावायचे आहे, तर फिनिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.